नमस्कार प्रेक्षकांनो, तर या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आणि आता जे काही घडलं, ज्यामुळे कामिनीला खूप काही ऐकून घ्यावं लागलं, जे काही तिने कारस्थान केले होते त्याची शिक्षा तर अन्नपूर्णाने कामिनीला दिलेलीच असते। पण आता सुडाच्या भावनेने पेटून उठलेली कामिनी ही आता बदला घ्यायला निघालेली आहे, आणि ते म्हणजे अन्नपूर्णाचा। आणि कामिनी सुडेच्या भावनेने असा काही अन्नपूर्णाशी बदला घेणार आहे, जेणेकरून अन्नपूर्णा आता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते। आणि कमळी हीच अन्नपूर्णाची खरी नात आहे हे आता कमळी अन्नपूर्णाला दाखवून देणार आहे। आणि मृत्यूशी झुंजत आणि देवाशी झगडून आता कमळी ही अन्नपूर्णाचा जीव वाचवणार आहे। आणि पुढे अजून मालिकेत काय घडणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इकडे आता रागिनी आणि कामिनी या दोघींनाही खूप जास्त भीती वाटू लागते की जर राजनची बायको आणि मुलगी जर सापडली तर आपल्याला घरातून जावं लागणार, आणि आपण जर घरातून गेलो तर आपल्याला भीक मागण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरणार नाही। कारण अन्नपूर्णा आजीने जे काही आयडिया केलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर गौरी घरी येणार यात काही शंकाच नाही। म्हणून कामिनी काय करावं याचा विचारच करत बसलेली असते। इकडे आता अन्नपूर्णा आजी राजनला सांगतात, अरे मला ज्या प्रकारे आपल्याला बाहेरून फोन येत असतात गौरी कुठेतरी आहे किंवा या शहरामध्ये सापडलेली आहे, यावरून असं वाटतंय की लवकरात लवकर गौरी आता थोड्याच दिवसात आपल्या घरामध्ये येईल। म्हणजे आता आपल्याला कामिनीचा डाव हाणून पाडता येईल। आणि जे काही 18 वर्षांची होण्याआधी जर आपल्याला आपली नात परत मिळाली तर सगळी इस्टेट तिच्या नावावरती होऊन जाईल। आणि आता अन्नपूर्णा ही राजनला म्हणायला लागते की चांगली संधी आलेली आहे तर त्यामुळे आपल्याला आता लवकरात लवकर गौरी आणि तिची मुलगी सापडली तर काहीच करायला लागणार नाही, सगळं काही आहे तसं राहा। आता इकडे रागिनी आणि कामिनीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, कारण अन्नपूर्णा आजी काही शांत बसत नसते आणि अन्नपूर्णा आजी तो सगळा प्रयत्न करत असते जेणेकरून तिची नात तिला परत मिळेल। आणि सगळ्या बिझनेस मधले सगळ्यांना बेदखल करून टाकलेलं असतं या दोघींना, म्हणजेच कामिनीला आणि रागिनीला अगदी भिकाऱ्यासारखी यांची अवस्था करून ठेवलेली असते। आपल्याकडे 1 रुपया सुद्धा नाहीये। त्यातच जर गौरी इथे आली तर घराच्या बाहेर तर ते लोक काढणारच, आणि घरात राहणं येणं जाणं हे सगळ्यावरती बंदी लावून टाकणार, आणि रस्त्यावर फक्त भीक मागणं एवढंच आपल्या नशिबी येईल। आणि आता कामिनी म्हणायला लागते, हे कदापिही शक्य नाहीये, मी हे सहनच करणार नाहीये, कुठून तरी येणार आणि ऐन वेळेला येऊन मी त्या राजनची बायको कुठून ती राजनची बायको येणार आणि इकडे घरामध्ये मालकी हक्क दाखवायला लागला। आणि हे आता कामिनीला कदापि मंजूर नसतं। आणि कमळीचा सुद्धा काटा काढायचा असतो। अन्नपूर्णा आणि कमळी या दोघी जणीला चांगला धडा शिकवायचा असतो या कामिनीला। आणि तेव्हा आता अनिका रागिनीला म्हणते, आई तुला हे सगळं काही करायचं असेल तर लवकरात लवकर कर, फार कमी वेळ उरलेला आहे, कारण तुला मिळालेल्या माहितीप्रमाणे तू सुद्धा त्या गौरीला या शहरामध्ये पाहिलं होतंस, मग शोधायला कितीसा वेळ लागतोय। आणि त्यावर आता इकडे कामिनीला एक घाणेरडा डाव सुचलेला असतो, आणि ती म्हणायला लागते की मी सगळं काही प्रयत्न करून मी त्या गौरीचा शोध घेतच आहे, यात काही वादच नाही। आणि आता या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल आणि आपल्याला जर असली स्वतःची भिकाऱ्यासारखी अवस्था करून घ्यायची नसेल तर सगळ्यात आधी आपल्याला त्या अन्नपूर्णाचा काटा काढावा लागेल। आणि म्हणजे मग त्या गौरीलाही शोधणं नको किंवा त्या कमळीचाही काटा काढायला नको, मेन टार्गेट म्हणजे अन्नपूर्णा। याचा जर आपण खेळ संपून टाकला तर आपल्याला दुसरं काही करायची गरजच उरणार, असं कामिनीने या सगळ्याचा प्लॅन पहिलेच कामिनीच्या डोक्यामध्ये शिजत असतो। अन्नपूर्णा नावाचा काटा आपल्या आयुष्यातून गेला तर काहीच होणार नाही, प्रॉब्लेमच राहणार नाही ना कुठला। आणि चक्क या कामिनीने अन्नपूर्णा आजीला जीवे मारण्याचा कट रचलेला असतो। आणि आता कामिनी फक्त आता येणाऱ्या चांगल्या संधीचा वाट बघत बसलेली आहे। आणि इकडे आता अन्नपूर्णा आजीला कंपनी मीटिंग साठी तिला फोन येत असतो, आणि त्यासाठी तिला बाहेर जावं लागणार आहे। ती फोनवर बोलत असते, आणि आता अन्नपूर्णा ही बाहेरगावी जाणार आहे कंपनी मीटिंग साठी। हे सगळं आता त्या कामिनीले लगपचूप लपून सगळं ऐकलेलं असतं। आता मात्र ती एक काम करणार आणि स्वतःचा प्लॅन फत्ते करणार। आणि प्रेक्षकांनो, आता ही कामिनी अन्नपूर्णा आजीवर चोख लक्ष ठेवून बसलेली असते, ती कुठे जाते काय करते हे सगळ्यावर तिचं बारीक लक्ष असतं, कारण तिला अन्नपूर्णाचा काटा संपवायचा असतो। आणि आता कामिनीने ठरवलेलंच असतं की या अन्नपूर्णाचा काटा काढूनच राहायचं, आणि
ठरल्याप्रमाणे सगळं करून टाकायचं. इकडे आता कामिनी तिच्या गुंडांना फोन करते आणि फोन लावून सांगते की बरोबर टायमिंगला तयार राहा आणि ती गुंडांना असं सांगते की त्या म्हातारीला उडवायची किंवा जागीच संपून टाकायची अशी सगळी माहिती त्या गुंडांना दिली असते. गुंडांना सज्ज व्हायला सांगितलेलं असतं आणि आता इथे कामिनीला फक्त अन्नपूर्णाचा काटा काढायचा असतो आणि ती परत घरी यायला नको एवढंच तिच्या मनात शिजत असतं. तर आता प्रेक्षकांनो इकडे आता राजनला अन्नपूर्णा सांगायला लागते की मी आता चाललेली आहे आणि लगेचच कामिनी तिच्या गुंडांना फोन लावते आणि सांगते तयार राहा आणि कधीही ती म्हातारी तिकडे येऊ शकते आणि लगेचच तिचा पाठलाग चालू करायचा. आता ही कामिनी खूपच जास्त खुश झालेली असते आणि ती रागिणीला म्हणते आज आपल्या घरामध्ये आपल्याला सुखाची बातमी ऐकायला मिळणार आहे. अन्नपूर्णा जी निघून चाललेली आहे ग कायमची आपल्याला सोडून असं ती बोलायला लागते आणि आता ती गेल्यानंतर आपणच आता इकडे ह्या घरामध्ये राहणार आहोत आणि आपण ती गेल्यानंतर अशी मोठी पार्टी करायची असं सगळं कामिनी बोलायला लागते. आता प्रेक्षकांनो ठरल्याप्रमाणे अन्नपूर्णा मीटिंग अटेंड करण्यासाठी घराबाहेर पडते आणि तेव्हाच एक गाडी अन्नपूर्णाच्या गाडीचा पाठलाग करू लागते आणि इथे प्रेक्षकांना अन्नपूर्णा सुद्धा खूप जास्त हुशार असते. ती मागे वळून पाहायला लागते की ही गाडी तर घरातून निघल्यापासून आपला पाठलाग करत आहे. कदाचित कुणीतरी माझा पाठलाग करत आहे हे अन्नपूर्णाच्या आता लक्षात आलेलं असतं. त्यावेळी ड्रायव्हर आता मागे पाहतो आणि गाडी कडेला आणि आता ती गाडी थांबली म्हणून ते गुंडेही थांबलेले असतात आणि काहीतरी कामासाठी थांबलेले आहेत असं ते दाखवू लागतात. अन्नपूर्णा आजी जेव्हा परत निघते तेव्हा परत ते गुंडे तिच्या मागे लागतात. आता ड्रायव्हरच्याही मागे लक्षात येतं की आता हे नक्कीच आपला पाठलाग करत आहेत आणि अन्नपूर्णाच्या सुद्धा लक्षात येतं की ही गाडी मगाचपासून आपला पाठलाग करत. ते गुंड शेवटी आता मोठा ट्रक आलेला असतो आणि अन्नपूर्णाच्या गाडीला उडवून लावतो. आता ती गाडी तिकडून पुलावरून येणार आणि अन्नपूर्णाची गाडी अशी उडवणारच. तेवढ्यात अन्नपूर्णाची गाडी ही पुलावरून खाली पडते आणि अन्नपूर्णा लांब जाऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. अन्नपूर्णा अगदी गाडीतून खाली पडलेली असते आणि हातापायातून डोक्यातून सगळीकडून अन्नपूर्णाच्या रक्त येत असतं आणि अन्नपूर्णा जी अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते आणि जे काही कामिनीने प्लॅन बनवलेला असतो ते प्लॅन तिचा सक्सेसफुल झालेला असतो आणि शेवटी अन्नपूर्णा आजीचा ऍक्सिडेंट घडलेला असतो आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अन्नपूर्णा ही हातबल होऊन तशीच जमिनीवरती पडलेली असते. आणि आता अन्नपूर्णा आजी जेव्हा तिकडे मीटिंगच्या ठिकाणी पोहोचलेली नाही तेव्हा जेव्हा राजनला कळतं तेव्हा राजनला खूप मोठा धक्का बसतो की आई तर घरातून वेळेच्या आधी निघून सुद्धा ती वेळेवर पोहोचली नाही असा धक्का खूप जास्त राजनला बसतो आणि खूप जास्त राजन टेन्शन मध्ये असतो. आई कुठे असेल, काही प्रॉब्लेम मध्ये तर नसेल, असे वेगवेगळे विचार राजनच्या मनामध्ये यायला आणि राजन सुद्धा फोन करतो, त्याच्या पद्धतीने चौकशी करतो पण अन्नपूर्णाचा काही पत्ता लागेल. राजन आता अन्नपूर्णा आजीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. रागिनी कामिनी हे खूप जास्त टेन्शन मध्ये असतात की काम झालेलं आहे की नाही आणि तेव्हा आता कामिनी ही त्या गुंडांना फोन लावते आणि विचारते की काय रे काम झाले का नाही. यावर आता ते पोरं सांगू लागतात की हो मॅडम काम पूर्णपणे झालेलं आहे. आम्ही त्या गाडीला उडवलेलं असतो आणि खूपच जास्त त्या दोघीजणी खुश झालेल्या असतात आणि एकमेकींना टाळ्या देऊ लागतात. शेवटी आता अन्नपूर्णा आजींचा ॲक्सिडेंट झाला. आता मात्र ती या जगात नसणार. आपण आता सगळ्या संपत्तीची मालकीण होणार आहोत या कल्पनेनेच त्या तिघीजणी खूप जास्त खुश झालेल्या असतात. आणि आता पुढे कमळी कशा पद्धतीने अन्नपूर्णाचा जीव वाचवणार आहे आणि कमळी हीच खरी अन्नपूर्णाची मोठी नात आहे हे दाखवून देणार आणि त्याबरोबरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अन्नपूर्णा कशी या मोठ्या संकटातून वाचणार आहे आणि कामिनीचा डाव कसा उधळून लावणार आहे हे सगळं आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि अशा